नमस्कार मित्रांनो, पोशिंदा गावरान कोंबडी पालनामध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण याच्या अगोदरती एक शेड बद्दलचा व्हिडिओ बनवलेला होता, तर हा त्याचा दुसरा पार्ट आहे। तर आपण त्यामध्ये फक्त शेडची माहिती सांगितलेली होती, तर आज आपण त्याच्यापेक्षा अधिक आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। हा आपण सांगितलेलं होतं की 15 बाय 30चा हा आपला संपूर्ण शेड आहे आणि त्या शेडची रचना कशा पद्धतीने आहे ते आपण मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितले आहे। पण आता पुढे काय, तर पुढे असं आहे की आपण या बाजूने शेडच्या आपण येळूचे बांबूची आपण बांधणी करणार आहोत, जेणेकरून या पद्धतीने बांधणी करून त्यावरती आपल्याला वरच्या भागावरती पक्षी हे बसतील आणि त्यासाठी आपण येळूची बांधणी करणार आहोत। तसेच या बाजूने आणि त्या बाजूने आणि या इकडल्या या बाजूने या पद्धतीने आपण पक्ष्यांना वरती बसण्याकरता आपण अशी येळूची अशी बांधणी करून त्याला आडवे आणि उभे येळूचे बांबू बांधून आपण तशा पद्धतीची रचना करणार आहोत, जेणेकरून आपल्याकडे अधिकचे पक्षी वाढल्यानंतर त्या पक्षाला जागा अपुरी पडू नये। आणि पक्षी हा नेहमी कधीही खाली सुरक्षित नसतो, तो नेहमी उंचीवरती बसण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी आपल्याला ते करणे फार गरजेचे आहे। पोशिंदा गावरान कोंबडी पालनाबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघता येईल। धन्यवाद। स्वार्थाचे तट बांधत सुटलो अनवैरी तुझे ठरलो।